सर्वांना अगदी प्रेमपूर्वक नमस्कार। मी प्रेरणा तुमचं सर्वांचं या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये एक अंड्याची छान रेसिपी बनत आहे। अंड्याचा रस्सा, अंड्याचं कालवण, काहीही म्हणा, अंड फोडून केलेला रस्सा। तर बघू त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते। तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये मुठभर कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूण पाकळ्या। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान बारीक वाटून घ्यायचं। तर आपलं हे वाटण तयार आहे। हे वाटण बिना खोबऱ्याचं आहे। ह्याच्यामध्ये खोबरं वगैरे काहीच नाही, फक्त आपल्याला आलं लसणावर हे कालवण करायचं आहे। तर मी इथे एक टोप घेतलाय, त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकलंय। तेल आता आपलं छान गरम झालंय, तर त्याच्यामध्ये मी एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलाय। हा कांदा आपल्याला छान अगदी तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्याच्यावर एकदा आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवून 5 मिनिटं हा कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। एक दोनदा ओपन करून व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे हा कांदा, त्याच्यामुळे छान आपला कांदा भाजला जाईल। कांदा आपला छान भाजलाय। हे कालवण आहे ना, चिकट भातासोबत अतिशय सुरेख लागतं, किंवा तांदळाच्या भाकरीसोबत पण खूपच छान लागतं। तर असं हे एकदा तुम्ही नक्की करून बघा। तर कांदा आपला मस्त लालसर भाजून झाला आहे, तर त्याच्यामध्ये मी जे वाटून घेतलेलं आलं लसूण पेस्ट आहे ती मी याच्यामध्ये घातली आणि छान अशी व्यवस्थित परतून घ्यायची। आलं लसूण पेस्ट पण व्यवस्थित भाजून झाली आपली। तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात। तर मसाल्यांमध्ये जो आपला घरगुती मसाला आहे तो घालायचा। तर त्याच्यामध्ये मी माझा जो साठवणीचा मसाला आहे तो घातलाय, जवळजवळ 1 ते 1.5 चमचा घातला। आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकायचं। थोडीशी हळद घातली आणि थोडासा ह्याच्यामध्ये गरम मसाला जाईल, थोडासा चवीपुरता टाकायचा बस। आणि आता हे मसाले व्यवस्थित छान अगदी भाजून घ्यायचेत। मसाले आपण तेलामध्ये थोडंसंच परतायचे, जास्त पण परतायचे नाहीत, कारण ते जळाले तर त्याचा चव निघून जातो। आता मसाला व्यवस्थित परतून झालाय, तर मी आता ह्याच्यामध्ये किसून घेतलेला टोमॅटो घातलाय। तुम्ही याच्यामध्ये कापून पण घालू शकता। किसून घातल्यामुळे काय होतं, मिश्रण थोडंसं दाटसर होतं आणि आपलं कालवण जे आहे ते व्यवस्थित मिळून येतं। तर थोडंसं मी आता इथे पाणी घातलंय, जेणेकरून मसाला करपला नाही पाहिजे। हे पहा। आणि हा टोमॅटो जो आहे तो आता मी 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि थोडा भाजून घेते। तेल सुटेपर्यंत थोडंसं भाजलं ना की कालवणाला अतिशय सुंदर चव येते, नाहीतर आपला टोमॅटो कच्चा राहू शकतो। म्हणून मी थोडंसं झाकण ठेवलं आणि टोमॅटो पण व्यवस्थित भाजून घेतलाय। आता मसाल्याला बघा पूर्णपणे तेल सुटलंय, मसाला पूर्णपणे भाजून झाला आहे। तर आता मला जेवढा रस्सा पाहिजे ना तेवढं मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलंय। मला जास्त पण पातळ नको आहे आणि जास्त पण जाड नको आहे, त्याच्यामुळे एक मी ग्लासभर पाणी टाकलं आहे। तर बघा एवढं ठेवलं आहे मी। थोडंसं पाणी मी अजून ह्याच्यामध्ये घालते, कारण जसं जसं ते शिजेल ना तसं तसं पाणी आटत जाईल, त्याच्यामुळे रस्सा जाड होईल, म्हणून मी अजून थोडंसं पाणी घातलंय। आता चवीपुरतं इथे मीठ टाकलंय। मीठ टाकून झाल्यावर ह्याला एक छान उकळी घेऊयात। थंड ह्याच्यामध्ये जर टाकली अंडी तर ती अशी फुटून इकडे तिकडे त्याचे चोथा पाणी होऊ शकतो, म्हणून पूर्ण उकळल्यावर त्याच्यामध्ये हे अंड सोडायचं आहे आपल्याला फोडून। तर आता ह्या मिश्रणाला, ग्रेव्हीला पूर्ण उकळी आली आहे, गरम झालं आहे। तर आता मी गॅस जो आहे ना तो पूर्णपणे मंद करून घेतला, एकदम छोटा केला आहे। तर आता आपण एक एक याप्रमाणे अंड ह्याच्यामध्ये फोडून घालूया। तर सगळ्या साईडने अंड आपल्याला फोडून घालायचं आहे।
मी इथे 5 ते 6 अंड्यांचा वापर केला आहे. तुम्हाला जास्त पाहिजे असतील तर तुम्ही जास्त यूज करू शकता. तर व्यवस्थित असं फोडून घालायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून असंच 5 मिनटं मंद आचेवर ठेवून द्यायचं. अजिबात त्याला हलवायचं नाही. जर चमच्याने हलवलं तर ती सगळी अंडी फुटून त्याचा चोथा पाणी होऊ शकतो. तर हे बघा, मंद ह्याच्यावर ठेवल्यामुळे अंडं आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. हे बघा, व्यवस्थित परत एकदा असं छान अलगद ढवळून घ्यायचं आणि परत थोडं एकदा झाकण ठेवून थोडंसं उकळी येऊ द्यायची. तर आपल्या रश्श्याला किती छान सुंदर लाल कलर आला आहे बघा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर आपला हा रस्सा आता तयार झाला आहे. हे कालवण भाकरीसोबत किंवा इंद्रायणी भातासोबत, बासमती तुकडा तांदूळसोबत खूपच सुरेख लागतं. चला तर मग परत भेटूया एका सुंदर आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू.